ऋषी पंचमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जातोय। भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये पंचमीच्या दिवशी साजरा होणाऱ्या ऋषी पंचमीनिमित्त नाशिकच्या गोदाघाट परिसरातल्या या पवित्र तीर्थामध्ये स्नानाचं अनन्यसाधारण महत्त्व समजलं जातं। म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून गोदाघाट परिसरात या ठिकाणी हे पवित्र स्नान करण्यासाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अर्थात नाशिकमध्ये आत्ता पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणातनं मात्र 3025 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी ही वाढलेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ जरी पाणी असलं आणि पाण्याची पातळी धोक्याची जरी नसली तरीसुद्धा कधीही गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे राज्यभरातून देशभरातून आलेल्या या भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। प्रशासन असेल, अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, हे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना नदीजवळ पाण्याजवळ न जाण्याचा इशारा देत आहेत। गंगापूर धरणातनं दुपारनंतर कदाचित पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने एकीकडे गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा आहे, तर दुसरीकडे आज ऋषी पंचमीनिमित्त जे हजारो भाविक गोदाघाट परिसरात पवित्र स्नानासाठी येत आहेत त्यांना देखील या ठिकाणी पाण्याच्या जवळ न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।